करुणा शर्मा यांच्यावर प्रथमदर्शनी घरगुती हिंसाचार झाल्याचं निरीक्षण नोंदवत वांद्रे दंडाधिकारी न्यायालयानं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा यांना दरमहा 1,25,000 रुपये तर त्यांच्या मुलीसाठी 75,000 रुपये अंतरिम देखभाल खर्च म्हणून देण्याचे निर्देश गुरुवारी दिले। तर मुलगा 21 वर्षाचा असल्यानं न्यायालयानं त्यांच्यासाठी देखभालीचा खर्च देण्यास नकार दिलाय। धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा त्यांच्या पत्नी नसल्याचा दावा केला असला तरी 18 जुलै 2017 मध्ये केलेल्या वसिहत दरम्यान करुणा शर्मा पहिली पत्नी आणि राजश्री मुंडे दुसरी पत्नी असल्याचं मान्य केलंय। तसेच एका स्वीकृती पत्रात मुंडे यांनी करुणा यांच्याशी 9 जानेवारी 1998 रोजी विवाह केल्याचं मान्य केलं आहे। 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात करुणा यांची मुले आपल्यावर अवलंबून असल्याचं नमूद करण्यात आलं। या सर्व कागदपत्रांवरून मुंडे यांनी करुणा यांच्याशी विवाह केल्याचं दिसतं। हा विवाह कायदेशीर आहे की नाही हे सादर होणाऱ्या कागदपत्रांवरून सिद्ध होईल असे निरीक्षणकर्त्यांनी सांगितलं आहे। माझी 15 लाख रुपये दर महिन्याची मागणी आहे, क्योंकि आज 2 लाख रुपयामध्ये 1,70,000 रुपयाची माझी किस्त आहे, जे घरची आज 7-8 महिन्यापासून घराची किस्त भरत नाही। मेंटेनन्स आहे 30,000 रुपये दर महिना। काय करणार मी? आज मुलगा बेरोजगार घरामध्ये आहे, काय करणार सांगा तुम्ही? 2 लाख मध्ये काय होणार? त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये जाणार आहे। फक्त उदरनिर्वाहासाठी तिला काहीतरी पैसे अपेक्षित आहे किंवा द्यायला पाहिजे, म्हणून तिला 1,25,000 रुपये महिने देण्यात यावे।